प्रेक्षकांना सॉरी, भारूड टीम एकदम जोशात आहे आणि एकदम रेडी आहे, पण आमचे कुठलेही माईक सध्या सुरू नाही आहे एक्सेप्ट दिस वन. तर आम्ही जोशमध्ये मस्तपैकी परफॉर्म करू. तुम्ही सुद्धा टाळ्यांनी स्वागत करा आणि पे अटेन्शन, वी आर स्टार्टिंग नाव. प्रदर्शनीय होण्याचा जो काळ वाढीला लागलाय ना ह्या इथे, त्याबद्दल माझ्या मनातील खंत बोलू लागणार. हे जे सगळं प्रदर्शन काय लावलंय मुद्दा जरा खोलून सांगा का? सांगायला कशाला हवाय, पुराव्यानिशी सिद्धच करते. तर सूर्य उगवला, पहाट झाली, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, चित्रच आता पालटलंय. कसं? देवा रे देवा, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला, विंचू चावला. विंचू? हो, असा कसा चावला? आणि कुठे चावला बघू तरी. अगं असा तसा विंचू नाही, जळी स्थळी पाषाणी म्हणजे केव्हाही सतत दिसणारा आणि डंख मारणारा विंचू. अरे पण आम्हाला कसं दिसते नाही? या प्रदर्शनाच्या विंचूने, अहो या प्रदर्शनाच्या विंचूने डंख मारला ग बाया, पार येड्यागत पार येड्यागत केलं ग बाया, पार येड्यागत केलं ग बाया, मला पुण्यागत केलं ग बाया. खरंच खूप झाली. काय बोलते ना तेच कळलं झालं. विंचू काय प्रदर्शन काय. अगं ही प्रदर्शनाची वृत्ती दिवसेंदिवस वाढीला लागली. का इतके प्रदर्शनीय व्हावंसं वाटतं आपल्याला तेच कळत नाही. तर पुन्हा एकदा ऐका ना. सूर्य उगवला, पहाट झाली, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, हिरवा डोंगर, सृष्टीचे रूप साजरे पहा मनोहर,
आजचा दिवस सगळं कसं मस्त मोहक असताना तोच काय आता बघा तुम्हीच. देवा देवा मोबाईल देवा 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 मोबाईल देवा बाबा मोबाईल देवा मोबाईल देवा हो. अगं बाई, आरती करते ती खेळ. आमच्या हिंदू संस्कृतीच्या विरुद्ध असा आम्ही काही खपवून घेणार नाही बरं. अगं, पुढे पुढे बक्की जरा गंमत ये. देवा जर तुम्हाला पावला पावलास. सतत रील्स करण्याची बुद्धी दिली मला. अगं, अशी बुद्धी गणराय देत नसतो. बुद्धी भ्रष्ट झाली ना की अशा वागता तुम्ही बेताल. अगो आंटी, आम्ही आमच्या मोबाईल वरला प्रे करतोय, तुमच्या गणरा नाही. ए शीतल, बोल बरं. देवा जर का तुम्हाला पावला सतत रील्स करण्याची बुद्धी दिली मला. बुद्धी दिली मला. फुल डेटा पॅकचा अभिषेक झाले तुला. डेटा पॅकचा कसला अभिषेक घालताय? अभिषेक हा दुधाचा असतो. ते आउटडेटेड झालंय हो. आणि तसा तुमचा गणरायाही कंटाळलाय आता दुधात न्हाऊन न्हाऊन. देवा हो देवा मोबाईल देवा पावा हो पावा, मोबाईल देवा पावा हो पावा, मोबाईल देवा हो. देवा रील्स बोलले भरभरून. भरभरून. पोजेसमध्ये variations असू दे सरसरून. सरसरून. लाईटच्या लाटा असू दे सरसरून. भरभरून. अगं काय हे? काय हे? चांगलं रूप दिलंय देवाने. कशाला हा पाऊस पिऊन टाकावं? कशाला पाहिजे हे सगळं प्रदर्शन? नाहीतर काय गं? आधी हे असं वागायचं. सोशल मीडियावरती फोटोंचं प्रदर्शन वाटायचं. आणि मग अंगाशी आलं की बोंब मारत सुटायचं. नाहीतर काय? अंगात नाही बर आणि चिमटा घेऊन पळ. अरे देवा 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 हो देवा मोबाईल देवा देवा हो देवा मोबाईल देवा. पावा हो पावा, मोबाईल देवा हो. बर मी एक फक्त हे सगळे माईक काढून टाकतो कारण चालतच नाहीये. पुढे या. या मोबाईल आणि रील्स ना वलसा आणला नुसता. अहो मग काय अप्पा हो तेवढं नवलच म्हणून तर लोक हो ऐका 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 हो नवला ऐकाय सांगतो मी सर्वांना या मोबाईलने फार झालंय गडबड अन वाटा. आता टेक्नॉलॉजी म्हणली तर जग बदलणारच. अरे प्रोग्रेस होणारच की रे. प्रोग्रेस प्रोग्रेस म्हणे बघायचंय तुम्हाला 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 मी हा प्रोग्रेस मग बघा ती आली बघा हा कोण आली रे? अरे तीच या प्रदर्शनाची रीत न्यारी. अहो या प्रदर्शनाची रीत न्यारी जळी स्थळी काष्ठी पाषाणी अन्न प्रोग्रेस घेऊन आली कोण आली? आली आली हो भागाबाई. भागाबाई बसली अडून. आणि प्रोग्रेस
गणपती देवा गणपती देवा मोबाईल आवरा गणपती देवा आवरा वावरा प्रदर्शन आवरा हो अहो, पण हे सगळं जो तो आपल्या परी करतोय त्याचा त्रास तुम्हाला काय हो? काही नाही हो, सामाजिक जाणीवेचा किडा चावलेला दिसतोय. काही किडा चावलेला नाही बरं. या प्रदर्शनाने आणि रील्सनी वैताग आणले नसतं. हा, मग काय आली अंगावर मग घेतली शिकावर. अगदी खरं. या प्रदर्शनाची गोष्ट भारी. गोष्ट भारी अहो, या प्रदर्शनाची गोष्ट भारी. हे व्हायरल पसरते भरभरी. पसरते भरभरी यातून सावरणे पण कोणाला सावरणे? अहो, स्वतःला हो. यातून सांभाळणे कठीण होते बाया. पार येण्यागत होते गळफाया. पार येण्यागत होते गळफाया. पार येण्यागत होते गळफाया. पार पुण्यागत झाली गळफाया. देवा हो देवा गणपती देवा आवरा हो आवरा गणपती देवा गणपती देवा आवरा हो आवरा प्रदर्शन आवरा हो अगं सकाळपासून ना नुसती घाई होते माझी. आमच्या घरला ना सगळं कसं अगदी व्यवस्थित लागतं. टापटीप आणि टाईमशीर. अगं जरा उशीर झालेला चालत नाही. बँकेत ऑफिसर आहेत ना, जबाबदारीची पोस्ट. ऑफिसर असतील आणि स्वभाव धड नसेल तर काय उपयोग त्या ऑफिसरचा. माझा नवरा बघ सगळ्यांची कसा गोड वागतो. त्यामुळे फार वरपर्यंत सगळ्यांच्याच मर्जीतला आहे. आज या बॉसच्या फ्लाईटचं बुकिंग करायला जा, तर उद्या या साहेबांच्या गेस्टला रिसीव्ह करायला जा. सगळे कसं दामू 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 करतात. कसं काय सांगत होते ना? मी तर ह्यांना कितीदा म्हणते, अहो जरा बॉसची मर्जी राखायला शिका, नाहीतर लायकी नसलेली लोकही पुढे चालली जातील. बघा, म्हणजे मोबाईल क्युरियस असो किंवा नसो, सगळेच कशा ना कशा पद्धतीने प्रदर्शन करतच असतात. काय करायचं? आता जमानाच तसा आला. तिच्या त्याला भ्याव आणि मागेल तिच्या. एकदम बरोबर बोला बाई तुम्ही. अहो, आपले संत तुकाराम महाराज त्यांनी या पोकळ आणि पोखरत झाल्या समाजात असलं मस्त मजेदार भाषण केलं. तुम्हाला सांगतो मी, ऐका. अरे खो बाय खो पोकळ खो, अरे खो बाय खो पोकळ खो, जमलंच काय माझ्या गोविंदा गोविंदा गोविंदा. आज पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू, आज पोकळ अरे आज पोकळ. हो महाराज, पोकळ 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 किती पोकळ ते. अरे मग काय, या प्रदर्शनाच्या वृत्तीने सगळं जगच पोकळ झालंय. तर आज पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू, आज पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू, आज पोकळ बाहेर पोकळ डोंबराचा वेळू. समाधान गेलं चुलीत, आता फक्त खेळ खेळू बाय फोगडी हो. काय म्हणा, पण हे प्रदर्शन तुम्ही बायाच करतात या. असं मग बघा. अरे ये की रे, बसूया एकत्र कॉफी घेऊया. अरे कॉफी कसली घेतोस? हे बघ उशीर झालाय बाबा, निघायला हवं. फार बिझी आहे रे सध्या. कामाचा लोड, त्यातून आमच्या बंटीच्या अभ्यासाचा लोड.
तो इतका ब्रिलियंट आहे माहिती आहे, अगदी माझ्यावर गेलाय. त्याच्या अभ्यासाच्या बाबतीत खूप सिरियस आहे मी. हे बघ, आमचा सोनू पण ना फार हुशार आहे. पण खरं सांगू का, आम्हाला नुसतं त्याला पुस्तकातला किडा नाही करायचंय. खूप बिझी असतो रे तो. सकाळी 5 ते 6 जुडो, 6:30 ते 7:30 स्विमिंग, 9 ते 4 शाळा, 5 ते 7 तबला, 6:30 ते 7:30 ट्युशन आणि त्यानंतर ड्रॉइंगचा क्लास. मी म्हणतो त्याला, बापाजवळ पैसा आहे ना, मग घे शिकून लेका. आमचा बंटी आहे ना, तो हे सगळं शिवाय संस्कार वर्गातही जातो. अरे बाबा, हे संस्कार वर्ग वगैरे सगळंच बकवास आहे. आम्हाला मुळात त्याची गरज वाटत नाही. तुला माहिती आहे का, आम्ही आपले घरातच छान संस्कार करतो. जरा 1 मिनिट हा, फोन येतोय मला. हॅलो, हा सोनू, ए मम्मा आली का रे घरी? हे बघ, तिने विचारलं तर सांग बाबा जिमला गेलाय. आणि आजीचा फोन आला तर सांग बाबा आई बरोबर बाजारात गेलाय. गडबड करू नको रे घोड्या. देवा 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 देवा, यांचं बघा पोरांच्या फुशरक्या मारतात. अहो, आता आडातच नाही तर पोऱ्यात कुठून यायचं? अगं या दिखाव्या नुसतं घरातली शांती बाहेर गेली, बाहेर गेली, प्रदर्शनाची पीडा घरात आली, घरात आली, आणि या गोंधळात माणुसकी हरवली. अगं, अक्कल येऊ दे, अक्कल घडू दे, अक्कल येऊ दे, अक्कल घडू दे, अक्कल येऊ दे. हो, आकलेचं म्हणाल ना तर त्याचं काय देऊ शकत नाही. फार युजलेस. अगं पण अब्दुल कोणाला म्हणतोय ग? अरे सगळ्यांनाच अद्दल करू दे. अरे बाबा, म्हणजे तुला मी अक्कल येऊ दे, अक्कल घडू दे, अक्कल येऊ दे, अक्कल घडू दे, अक्कल येऊ दे. हो, नऊ करू उडून गंगे पांडुरंगे, मामा येतो खोबो देतो, मामी हिसकावून घेतो. बाई आई, हे काय करताय? अगं तू बाहेर गेली होतीस ना, म्हटलं बाळाला नवं करूया. छानपैकी तेल पॉलिश केलं बघ त्याला. आणि आता हे दूध बेसन. दूध बेसन? अहो, कसला खेळूपणा करताय? राश येईल ना त्याला, द्या इकडं. बरं, तो पालकाचा रस दिला का त्याला? अगं तू बाहेर जाताना दिला होतास ना कसला तरी रस त्याला. अहो, तो टोमॅटोचा. हा पालकाचा 4 चमचे. नंतर 1 तासाने त्याला सिरियल द्यायचं. मग बाळाला झोपवायचं. मग 1.5 तासांनी त्याला उठवायचं. मग वरणाचं पाणी. मग मस्त अर्धा तास त्याच्याशी खेळायचं. म्हणजे बाळाचा चांगला व्यायाम होतो. मी ना हा छान ॲप डाउनलोड केला. केवढा सोपा आहे फॉलो करायला बघा. सगळे कसे म्हणतात बाल संगोपन शिकावं, ते शिकतात. मला अंजली तुला खूप पेशंट लावलं, रडवलं तुला. आपण आजीचं घर उन्हात बांधलं. कर्म माझं नवीन नवीन हाडं काढतायत. काय झालं? काय झालं? बाळ रडत होतं. मोबाईल दे त्याला. बाप्पा, यांचं बघा. यांचं म्हणजे तरण झालं परड्या आणि म्हाताऱ्या झाल्या हरड्या. ही आजी बघितली, त्याला म्हणतात बालसंगोपन. नाहीतर ही आताची नवी पिढी सोशल मीडियावरती मुलं वाढवते. ते खावा नसता. अगं म्हणूनच तर म्हणतेय ना मी,
या प्रदर्शनाची गोष्ट भारी. गोष्ट भारी. अहो या प्रदर्शनाची गोष्ट भारी. हे व्हायरल पसरते भरभरी. पसरते भरभरी. यातून सावरणे यातून सांभाळणे कठीण होते बाया. पार येण्यागत होते ग बाया. अरे जागत होते ग बया. अरे जागत होते ग बया. अडपुऱ्यागत झाली ग बया. देवा ग देवा गणपती देवा. रामवावरा गणपती देवा. गणपती देवा रामवावरा प्रदर्शनाला हो. बघता बघता आईचं वर्षश्राद्ध जवळ आलं. बरं झालं हो दादा, आपण सगळ्याचा कॉन्ट्रॅक्ट दिला म्हणून. तशी थोडीफार मदत मी केलीच असती, पण इकडे तर काय अगदी बरंच बरं आहे. काय म्हणत बरं ना, सकाळपासून मीच तर राहते. सगळ्यांचे पांढरे कपडे गोळा करून मी सीसीला पाठवले. हो ना, श्राद्धाच्या दिवशी नको का पांढरे कपडे घालायला. आमच्या पिंकीला छान इमोशनल रील्स करायचे, पण तू तर काय सकाळपासून तो मोबाईल घेऊन काय खरडते देव जाणे. त्याला डोकं लागतं बरं. हे बघ, मी ना आईविषयी 4 ओळी लिहिल्या. तुम्हाला वाचून दाखवू का पटकन? प्रिय आई, तू आम्हाला सोडून गेल्यास आज 1 वर्ष पूर्ण झालं. तुझ्या अनुपस्थितीत हे वर्ष कसं सरलं ते कळलंच नाही. दुर्दैवाचा आला घाला काळाने तुझे तुला एकाकी हे जीवन जगणे कधी नाही हो वैर्याला. भाव सुमनांजली अर्पिते आज प्रथम चरणाला. आज प्रथम चरणाला. कसं लिहिलंय? इंस्टाग्रामवर पोस्ट टाकणार आहे मी. लाईक्स आले पाहिजेत. अगं अगदी छान. त्या इन्स्टा पोस्टवर ना खाली सगळ्यांचे फर्स्ट क्लास नाव लिही. हो तर मुलगा, सून, मुलगी, जावई, नातवंड आणि आप्तपड असं लिहिलं की झालं. म्हणजे लोकांनाही कळेल की बाई भरल्या घरून उठून गेली म्हणून. आणि इन्स्टा पोस्टवर ना नावासमोर सगळ्यांचे फर्स्ट क्लास डिग्र्या पडली, म्हणजे लोकांनाही कळेल की गेलेल्या बाईचा परिवार उच्च शिक्षित आहे म्हणून. हो, लिहिणारच. चला, वर्षश्राद्धाची धूमधाम तयारी करूया. व्हॉट्सअपचा ग्रुप मी तयार केलाच आहे फोटो शेअर करायला. किती प्रदर्शनाची हौस हो. आईचं वर्ष श्राद्धही सोडलं नाही आहे. यांचं म्हणजे मला पहा अन फुलं पहा. गा 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 गा. भवानी आई दुर्गा वाहिन तुला. भवानी आई दुर्गा वाहिन तुला. एक आमची रील्स करते. लेक आमची रील्स करते. अगं ग, करू दे की, तुला काय प्रॉब्लेम. लेक आमची रील्स करते. लेक आमची रील्स करते. मोबाईल फुटू दे तिचा. मोबाईल फुटले तुला. भवानी आई दुर्गा वाहिन तुला. भवानी आई दुर्गा वाहिन तुला. सत्वर पावलं मला. भवानी आई दुर्गा वाहिन तुला. भवानी आई दुर्गा वाहिन तुला. या सोशल मीडियाने कहर केला. सोशल मीडियाने कहर केला. कसला तयार केला? काय प्रलय येणार की काय? सोशल मीडियाने कहर केला. सोशल मीडियाने कहर केला. मग करून दे त्याला.
तरुणाईच्या नावानं नका नाव खडे फोडू. आमच्यापेक्षाही जास्त तुम्ही सिनियर्स मोबाईलचा वापर करता. नाहीतर काय, घरी जाऊन काकांची फ्रेंड लिस्ट चेक करा एकदा. आम्हाला शिकवतायत. आणि काय हो मगासपासून प्रदर्शन म्हणून ठराव करताय. आता तुम्ही जे करताय त्याचं काय? हो ना, तेही विचारांचंच प्रदर्शन ना. नाही बरं, आम्ही जे करतोय ना ते समाज प्रबोधन. म्हणे समाज प्रबोधन म्हणजे आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचं कार्ट. काहीही समाज प्रबोधन करून डोक्याला शॉट द्यायची गरज नाहीये. आता आपल्या मदतीला AI आहे ना, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. आता तो जे सांगेल आम्ही तेच करू. हो ना गं, तुमच्या विचारांची गरजच नाहीये आम्हाला. या AI चं भूत माहितीवर बसलं. एआयचं भूत सांगलीवर बसलं, एआयचं भूत सांगलीवर बसलं. सगळं त्याला चिरडून टाकलं त्याला भवानी आई, दुर्गा वाहिनी तुला, भवानी आई, दुर्गा वाहिनी तुला. सगळं ठाऊक मला भवानी आई, दुर्गा वाहिनी तुला, भवानी आई, दुर्गा वाहिनी तुला. तेव्हा रे सगळंच बदल झालं. आता कसं होईल हो आपलं? अगदी खरं. माणसाच्या मनात स्पर्धेचा कली घुसला. कली घुसला. सतत कौशल्य दाखवायची सवय लागली त्याला. पण आता पण काय या चक्रातून सुटण्याचा मार्ग दिसेना. त्याला खरंच मार्ग दिसत नाही हो महाराज. अहो काय ते मोबाईल, काय तो दिखावा आणि काय तो कॉन्फिडन्स. ते म्हणजे अंगच नाही करणी आणि मला म्हणत तरणी. या बदलत्या जगात कसं होणार ग तुझं भागाबाई? अरे रे 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 रे. हरली हरली ग भागा बाई, पार हरली ग भागाबाई. हरी हरी ग भागा बाई, पार हरी ग भागा बाई. या दुसऱ्याचा मार्गाचं नाही. पार हरली ग भागाबाई. हरी हरी ग भागा बाई, पार हरी ग भागा बाई. हरी हरी ग भागा बाई, पार हरी ग भागा बाई. काय लावलंय हरली हरली ग भागबाई? अरे हरती भागाबाई कसली? तिला माहितीये रात्रीच्या गर्भात उद्याचं उषकाल असतोच असतं. अरे हे कालचक्र हे येड्यानो ते फिरत राहणारच. आज असं तर उद्या तसं. अगदी खरं बुवा. हा? पुन्हा तीच मनमोहक सकाळ येणारच. हा. सूर्य उगवला, पहाट झाली, हिरवा डोंगर, सृष्टीचे नवे रूप साजरे पहा मनोहर. एकदम बरोबर बोला बाई तुम्ही. अहो आठवा बरं आपले संत तुकाराम महाराज काय म्हणून गेले महाराजा? काय म्हणून गेले? काय म्हणून गेले? असेल धन दौलत तुझी 3 लाखाची, पण 3.5 हात जागा तेवढी हक्काची. कोण दिवस कसा येईल, अरे कोण दिवस कसा येईल नाही भरोसा. गर्वाने वागू नको भल्या माणसा, गर्वाची वाट धरू नको माणसा. त्यामुळे भागाबाई आता हो बरं शहाणी. विवेकाचं गाठोडं पाठीवर घे आणि काळाप्रमाणे ऍडजस्ट हो. होय महाराजा. एका जनार्दनी शरण, कॅनबरावासींनी केले भारुडाचे प्रयोजन. आधुनिक काळानुरूप वागून, संसार समतोल साधून. शहाणी झाली ग भागाबाई, सुखी झाली ग भागाबाई. शाणी झाली ग भागा बाई, सुखी झाली ग भागा बाई. शाणी झाली ग भागा बाई, सुखी झाली ग भागा बाई. शाणी झाली ग भागा बाई, सुखी झाली ग भागा बाई. तर मंडळी, आमचा कार्यक्रम आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
भारूड, शिल्पा आणि प्रांजलीच्या आई जर नसत्या, त्यांनी पुढाकार घेतला नसता तर हे भारूड झालंच नसतं. आणि प्रांजलीने जी मेहनत घेतलेली आहे आणि प्रांजलीच्या आई म्हणजे आमच्या कॅप्टन, व्हाईस कॅप्टन आणि आमचे कोच सौ प्रणिता सालपेकर या तिघांसाठी म्हणून जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. शिल्पा, प्रांजली आणि आमच्या सगळ्या भावी टीमला थँक्यू व्हेरी मच. माईक नसताना इतकंच ऐकू आलं आहे माहिती नाही, पण आम्ही आमचे खुश आहोत. आणि थँक्यू एव्हरीवन फॉर दॅट. मी एक मिनिटच बोलणार आहे की हे भारूड कॅनबरातर्फे अखिल ऑस्ट्रेलिया संमेलनमध्ये केलं होतं आणि दे गॉट अ स्टँडिंग ओवेशन. आणि परत एकदा त्यांनी दाखवलं आणि अगदी मन लावून छान एन्जॉय केलं ह्या वेळेला. सो वेल डन टीम. आता जेव्हा अखिल ऑस्ट्रेलिया संमेलन झालं होतं तर पहिल्या दिवशी उद्घाटनला त्यांनी कॅनबरा आणि मेलबर्नच्या रेप्सला पण स्टेजवरती बोलवलं होतं. तर मला कमिटीने आदल्या दिवशी सांगितलं की तू असणारच तिथे, तर प्लीज कॅन यू रिप्रेझेंट द कॅनबरा कम्युनिटी. म्हणून मी स्टेजवरती बसले होते आणि मग जेव्हा मी स्टेजवरती होते तर मला एक गिफ्ट मिळालं. तर मी विचार करत होते की हे गिफ्टचं काय करायचं. तर मग आता माझ्या मनात असं आहे की हे भारूडचं आता एकच गिफ्ट आहे, मला माहिती नाही काय आहे. आणि आयडियली जरी चॉकलेट्स आता गोडाचं असतं काहीतरी तर सगळ्यांनी मिळून तुम्ही शेअर केलं असतं, पण मला वाटत नाहीये असं आहे. मला असं वाटतं की एक काहीतरी वस्तू आहे. तर बरंच विचार करून असं वाटतंय की भारूडची दिग्दर्शिका प्रांजली पणेटकर